शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता जो काही मृगबहार आहे तो अवघ्या 2 महिन्यावर येऊन ठेपलाय. 2 महिन्यानंतर पुन्हा आपण जे काही डाळिंबाची छाटणी घेऊन मृगबहाराला सुरुवात करणार आहोत. पण मित्रांनो, आता जी काही स्टोरेज अवस्था व जे काही रेस्ट पिरियड हा चालू आहे, यामध्ये आपल्या बागेमध्ये आपण कोणती कामं ही केली पाहिजे जेणेकरून आपल्याला जबरदस्त फ्लावरिंग भेटून सेटिंग व्हायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे. त्याचबरोबर आपण कोणते कामं ही केलं पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपली चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये नर कळी निघणं किंवा मादी कळी निघणं हे सर्वस्वी अवलंबून असतं ते म्हणजे आपल्या डाळिंबाच्या काडीमध्ये असलेलं स्टोरेज. जर आपल्या डाळिंबाच्या काडीमध्ये स्टोरेज भरपूर असेल, आपण जर स्टोरेज अवस्थामध्ये रेस्ट पिरियड मध्ये झाडाला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलेलं असेल तर त्यामुळं जेव्हा आपण छाटणी केल्यानंतर बाग हा फोडू तेव्हा आपल्याला कळी निघायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर मित्रांनो काय होतं, आपण काय करतो, माल निघाल्यानंतर मालाची जेव्हा हार्वेस्टिंग होऊन जाती त्याच्यानंतर आपण बागाकडे पाहतच नाही, बाग हा पूर्णपणे मोकळा सोडून देतो. मग त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, झाडांना जे काही माल असताना जे काही अन्नद्रव्य लागत होते, मग त्याच्यामध्ये फॉस्फरस असेल, पोटॅश असेल किंवा इतर जे काही अन्नद्रव्य आहे ते लागत असं ते झाड पूर्णपणे वापरून घेतो व जे बी जमिनीतून झाडे ओढतं ते पूर्ण झाड जे काही फळ आहे फळ पोसण्यासाठी झाड हे वापरतं. व मित्रांनो, ह्या डाळिंबाच्या झाडाचं एक असं वैशिष्ट्य आहे, डाळिंबाच्या झाडाला प्रत्येक पाण्यामध्ये आपण खायला दिलं तर डाळिंबाचं झाड हे जर रेस्ट पिरियड मध्ये व स्टोरेज अवस्थेत असलं हे झाडाच्या विकासासाठी वापरतं व झाड कळी किंवा फुल किंवा फळ अवस्थेत असलं तर ते आपल्या पिकामध्ये फळ व फुल जास्त लवकर मॅच्युअर करण्यासाठी अन्नद्रव्य वापरतं. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला स्टोरेज अवस्थेमध्ये आपल्या झाडाला योग्य पोषण देणं हे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जे काही पुढचा बहार जो काही धरायचा आहे त्यामध्ये योग्य उत्पादन मिळून आपला भरपूर त्या ठिकाणी फायदा हा झाला पाहिजे. मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा डाळिंबाचं हे कसं झाड आहे याला सर्वात जास्त खाण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅश हे जे काही 2 अन्नद्रव्ये हे सर्वात जास्त लागतात. मित्रांनो, जेव्हा फळ फुगवण ही चालू असते तेव्हा सर्वात महत्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे पोटॅश. व मित्रांनो, हा पोटॅश व फॉस्फरस जर आपण योग्य प्रमाणात जर स्टोरेज अवस्थेमध्ये रेस्ट पिरियड मध्ये जर दिला नाही तर त्या ठिकाणी आपल्या जे काही पुढे जे काही कळी निघणार आहे ती व्यवस्थित निघणार नाही किंवा सुरुवातीला आपल्याला काही समस्या हा उद्भवू शकतात. मग त्याच्यामध्ये प्लॉट हा फेल जाणं किंवा नुसतं मादी कळी न निघणं, मादी कळी व नळ कळी निघणं किंवा मग फक्त सुरुवातीला मादी कळीच निघणं यासारख्या ज्या काही समस्या आहे हे आपल्याला जाणू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला रेस्ट पिरियड मध्ये झाडाला आपल्या डाळिंबाच्या झाडाला फवारण्या करणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये मग आपण कोणत्या फवारण्या ह्या करू शकतो, तर मित्रांनो त्यामध्ये मग आपण फॉस्फरस व पोटॅश युक्त खतांचा वापर आपल्याला दर महिन्यातून 3 ते 4 फवारण्या ह्या करायच्या आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही फॉस्फरस युक्त खत आहे त्यांचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये मग आपण 05234, 06020, 04247 यासारखे जे काही खत आहे यांचा वापर करू शकतो. याच्यामध्ये फॉस्फरस पण आहे आणि पोटॅश पण आहे. मित्रांनो, हे जे काही आपण खतं सांगितले हे जर पहिली फवारणी आपण 5 ग्रॅम न करत असलो व दुसरी फवारणी आपल्याला ती 10 ग्रॅम न करायची आहे व परत आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये 5-5 ग्रॅमनी जे काही खतांचं जे काही प्रमाण आहे ते वाढवून घ्यायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पोटॅश जर झाडामध्ये भरपूर वाढवायचं असेल तर त्यामध्ये मग आपल्याला जे काही 0050 आहे, पोटॅशियम शोनाइट आहे यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून झाडामधला जो काही पोटॅशियम हा झाडानं माल हार्वेस्टिंग मॅच्युरिटीसाठी वापरलेला आहे तो आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी भरून निघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याच्या सुद्धा फवारण्या आपल्या पिकामध्ये करणं ह्या गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण जे काही निकनेल्प आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपण फवारणी करू शकतो, जेणेकरून
जेव्हा आपण फवारणी करू त्या फवारणीद्वारे जे काही मायक्रोन्यूट्रियन्स हे जाणार आहे ते आपल्या पिकामध्ये काडीमध्ये स्टोअर होणार आहे व जेव्हा आपण जेव्हा बाग छाटल्यानंतर जेव्हा बगीचा फोडू तेव्हा आपल्याला जबरदस्त त्या ठिकाणी मादी कळी ही निघणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एक जबरदस्त जर झाडावर असं ह्या अशा प्रकारे जर आगाऱ्या असल्या तर त्या ठिकाणी आपल्याला आगारी थांबण्यासाठी लिओसिनचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून ही काही आगारी आहे झाडावरची ती पूर्णपणे स्टॉप होऊन ती आगारी मॅच्युअर व्हायला मदत होईल। दुसरं म्हणजे आपल्याला जे काही DAP आहे DAP हे आपल्याला 5 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या झाडाची जी काही काडी आहे ती लवकर मॅच्युअर व्हायला त्या ठिकाणी मदत होणार आहे। तर मित्रांनो हे जे काही सर्व जे काही फवारणी आपल्याला तर करायचीच आहे। दुसरं म्हणजे आपल्याला जे काही कॅल्शियम नायट्रेट आहे ते 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 400 ग्राम, त्याच्यासोबत जे काही DAP आहे ते जे 200 लिटर साठी 800 ग्राम, त्याच्यानंतर जे काही बोरॉन आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम आणि त्याच्यासोबत जे काही 13-045 आहे ते 200 लिटर साठी 600 ग्राम वापरून त्या ठिकाणी फवारणी ही करायची आहे, जेणेकरून आपल्या बागाला योग्य त्या ठिकाणी ताण हा बसणार आहे व जेणेकरून आपण जेव्हा छाटणी घेऊ त्याच्यानंतर जबरदस्त त्या ठिकाणी मादी कळी ही निघणार आहे व आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।